एक दुर्घटना होण्यापासून वाचलो आहे आम्ही, असंच समजा. रोज आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन दिवसाची सुरुवात होत असते आणि आज काय घडणार किंवा उद्या काय घडणार हे आपल्या हातात नसतं. त्यामुळे आपण मागचं सर्व काही विसरून एका नवीन दिवसाची वाट बघत असतो. तर आमचं वॉशिंग मशीन आहे ना 4-5 दिवसांपासून अचानक ते बंद पडलेलं होतं. कपडे धुवायचे बाकी होते. मग आम्ही कंपनीवाल्या लोकांना सांगितलं, कारण 2 वर्षाची वॉरंटी होती मशीनची. तसं हे LGचं वॉशिंग मशीन खूप छान आहे, पण त्याच्यावरती ना इलेक्ट्रिक लोड जास्त आल्यामुळे ते बंद पडलं. म्हणजे त्याचा एक पार्ट आहे ना तो उडाला, खराब झाला. बाहेर ठेवल्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम झाला नाही, कारण घराच्या कामामुळे आम्ही त्याला बाहेर ठेवलं होतं बऱ्याच महिन्यांपासून. पण त्याच्यावरती काही ना काही झाकण असायचं. तर मग शेवटी त्यांनी ते रिपेरिंग केलं आणि हे प्रमोशनसाठी मला लिक्विड आलेलं होतं वॉशिंग मशीन क्लीनर, तर ते पण मी टाकून क्लीन केलेलं होतं. शेवटी एकदाचे कपडे वगैरे त्यामध्ये टाकले. कपडे छान मस्त त्यामध्ये निघतात. कपडे दोरीवरती सुकायला टाकले. ऊन पण पडलेलं होतं आणि भांडेवाले ताई पण आलेल्या होत्या. मग त्या भांडी घासत होत्या. आणि आज आहे प्रदोष, म्हणजे काल प्रदोष होता. कालचा व्हिडिओ तुम्हाला येतोय. तर पूजाला आणि मला दोघींना पण उपवास असतो, पण आमचे कायमचे प्रदोष आहे, त्यामुळे आम्ही खारी किंवा मग शेंगदाणे, गूळ, फ्रूट असं खात असतो. चहा घेत असतो, दूध पितो, दही, ताक असं चालतं. तर मी आज आहे ना मस्त खारकेचा भुगा बनवला. मिक्सरच्या भांड्यामध्ये खारीक थोड्याशा फोडून घेतल्या आणि मिक्सरला त्या बारीक केल्या. त्यामध्ये ना थोडेसे काजू आणि बदाम पण टाकले, ड्रायफ्रूट. आणि आता ते साजूक तुपामध्ये ना छान असं हलकंसं थोडंसं परतवून घेते. त्यानंतर यामध्ये मग दूध टाकायचं आणि शेवटी थोडीशी साखर टाकायची. तर मला हे खूप आवडतं असं, उपवास असल्यामुळे मग म्हटलं चला आता हेच करू. आमच्याकडे रेडीमेड चुरा असतो, खोबरं असतं त्यामध्ये ना, आणि खोबरं चालत नाही महादेवांच्या उपवासाला, तर म्हणून मग मी ते घेतलं नाही. मग मिक्सरलाच मी बारीक करून घेतलं. आता हे छान असं परतल्यानंतर आहे ना यामध्ये दूध टाकायचं. तर दूध गरमच होतं, तापवलेलं होतं. दूध भरपूर टाकलं, कारण ते थोडंसं 1-2 मिनटं शिजवायचं. खूप जास्त शिजवलं का ते फुटतं, म्हणून मग फक्त गरम दूध टाकल्यानंतर फक्त मिक्स करायचं. आपोआप ती खारीक पावडर असते ती भिजते दुधामध्ये. आणि वरतून थोडीशी साखर टाकली चवीनुसार. यामध्ये साखरच टाकायची, गुळामुळे ते फुटू शकतं लवकर. त्यानंतर मग पूजाला पण खायला दिलं गरम गरम. पूजाची पण तब्येत जरा बरी नाही आहे, तिला पण थोडासा थंडी ताप आलेला होता आणि तब्येत तिची बरीच खराब झालेली, अशक्तपणा होता तिला बोलली होती की एखादं सलाईन लावून घे, पण तिने काय ऐकलं नाही. मेडिसिन वगैरे खाल्ली तिने. आणि सध्या तिला टेन्शन पण आलेलं आहे स्टडीचं, एक्झामचं. चला मला पण थोडंसं खायला घेतलं. आणि हे बघा अचानक एक काहीतरी घटना घडली. मिस्टरांच्या पायाला लागलं. काय लागलं मी ते पुढे तुम्हाला सांगतेच. तर पूजा तिचा स्टडी करत होती वरती बेडरूममध्ये, आणि मिस्टर पण मग आता आराम करताय. सकाळपासून दिसलं नाही पोरग, झोपातून उठला आणि लगेच गेला ना. काय हो काय झालं आजीला सांग काय लाडू, तू कुठे गेला होता? नाव केली का? काय झालं लाडू? झोपातून उठला. त्याला दूध दे पहिले 5. ये तू आहे ना जेविकला बाळा, जा. अगं त्याला भूक लागली असल. हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार. जवळपास दुपारचे मला वाटतं 3 वाजले असतील, कारण मी खाली होती. मी आता वरती आली. 15-20 मिनटं झाली मी वरती आली. तर आम्ही आहे ना हॉल सर्व काही चकाचक केला. रात्री बेडरूम आवरला आणि सकाळी उठल्यानंतर मग हॉलची थोडीफार साफसफाई क्लिनिंग केली. पेरू घेऊन आले का सासऱ्याला? नारळ पेरू. चला हॉलची सकाळी मस्त सर्व काही साफसफाई केली आम्ही. आज ना संडे रविवार, तर आज कामगारांना सुट्टी आहे, त्यामुळे कोणीच आलं नाही. नाहीतर हॉलला कलर द्यायचं होतं, पुट्टी वगैरे करायची होती सर्व घराला, आणि छान कलर वगैरे देणार होते. पण आज सुट्टी आहे त्यांना, तर मग ते उद्या येणार आहे. आणि हा माझा किचन इथून बघितला ना, आता ही विंडो आहे.
उघडल्यावर खूप हवा येते. हे बघा, किचन आहे ना माझा, खालचा जितका आहे ना तितकाच हा किचन आहे. 15 बाय 10चा, म्हणजे असा 15 आहे आणि असा 10. फक्त मी काय केलं आहे, किचन ओटा आहे ना एल शेपमध्ये टाकलेला आहे असा. पण माझ्यासाठी भरपूर मोठा आहे, असं काही नाही की छोटा आहे. हा एरिया आहे ना इथला मंदिरासमोरचा, तर हा सर्व काय असा मोकळा आहे. म्हणजे हा पण आपल्या किचनमध्येच मोडतो हा एरिया पण, म्हणजे बराचसा मोठा आहे असा. तर बघू आता किचन ओट्याचं जे काही फर्निचर आहे, म्हणजे खालच्या ट्रॉली, इथल्या ट्रॉली ना त्या मी दिलेल्या आहे बनवायला. पण कलरिंगचं काम झाल्याशिवाय त्या काय आणायच्या नाही आहे. बनवून पण झालेल्या आहे, पेमेंट पण दिलेलं आहे, पण त्या कलरमुळे राहिलेल्या आहे लावायच्या. त्यामुळे मग म्हटलं कलरचं सर्व काम झालं की मग त्या आपण आणू आणि मग लावू, आणि मग मी तुम्हाला सर्व किचनची टूर नक्कीच देईन. चला, सकाळी व्हिडिओला सुरुवात केली होती मी, पण नंतर मग खूप टेन्शन आलं आम्हाला. आज ना एक दुर्घटना होण्यापासून वाचलो आहे आम्ही, असंच समजा. मिस्टर सकाळी सकाळी उठल्यानंतर आहे ना 7:30-8 वाजेलाच शेतामध्ये जातात. म्हणजे आता ऊन पडलं आहे ना, 3-4 दिवसांपासून पाऊस नाही आहे आमच्याकडे, मस्त कडक ऊन पडलेलं आहे. तर आता पीक पेरणी करायची आहे, त्यासाठी मग मिस्टरांनी सोयाबीनच्या गोण्या आणलेल्या होत्या. सोयाबीनचं पीक पेरतात नाही ह्या टायमिंगला, तर मग ते चालले होते गोण्या घेऊन शेतामध्ये. पण जाता जाता अचानक त्यांच्या गाडीची चैन आहे ना तुटली आणि ते पडले तर त्यांच्या गुडघ्याची वाटी ना सरकली अचानक. तर मग त्यांना 2-3 माणसांनी जवळपासच्या उचललं आणि मग राहुलला कॉल केला. राहुल लगेच मग गेला आणि त्यांना मग हॉस्पिटलमध्ये नेलं. तर गुडघ्याची वाटी त्या डॉक्टरांनी त्यांनी व्यवस्थित बसवली, पण अजून पायाला खूप जास्त सूज आहे. तर ते आता आराम करताय बेडरूममध्ये. मग मी बोलली की आपण जाऊ, आता थोडंसं बरं वाटतं आहे त्यांना आता, पण जर जास्तच दुखणं वाढलं तर मग आम्ही त्यांना हाडांच्या डॉक्टरांकडे तर तिकडे घेऊन जाऊ. तर मग मी त्यांना बोलले आपण जाऊ म्हटलं संध्याकाळी किंवा मग सकाळी जाऊ, कारण आता ते म्हणताय बरं आहे, थोडंसं फक्त सूज आहे पायाला, पण तरी पण एक्सरे वगैरे काढून घेणार आहे आणि चेक करू व्यवस्थित नेमकं आतमध्ये किती लागलं काय लागलं माहीत नाही. म्हणून मग जावई पण आले त्यांना बघायला. आणि कायम मिस्टर खताच्या गोण्या किंवा मग बियाणं असं गाडीवर नेत असतात, त्यांना सवय आहे. पण ह्यावेळेस काय झालं, गाडीची चेन तुटली, त्यामुळे ते पडले. अचानक झालं ते सर्व. काही नाही, तिथे आसपास माणसे पण होती, म्हणून मग त्यांना इतकं काही जास्त लागलेलं नाही. थोडंफार लागलं, म्हणजे गुडघ्याची वाटी आहे ना ती सरकली होती एका साईडला, तर ती त्यांनी त्यांच्याच हाताने अशी परत हाताने बसवली असं ते म्हणताय. आणि डॉक्टर पण बोलले की वाटी बसलेली आहे व्यवस्थित, पण तरी पण पायाला भरपूर सूज आलेली आहे, असं काही आज झालेलं आहे. आणि आज प्रदोष आहे, तर उपवास होता माझा आणि पूजाचा. मग त्यांना स्वयंपाक केला. आले चला. आमची शेती ना घरापासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, म्हणजे थोडंसं गाडीने जावं लागतं. म्हणून मग रोज जाणं येणं काही होत नाही माझं पण. मिस्टर मग काही काम असलं तरच शेतामध्ये जातात. आणि आता पाऊस थांबलेला होता, मग ट्रॅक्टरने सर्व शेती तयार करायची होती आणि सोयाबीन पेरायची होती, म्हणून त्यांना 2-3 दिवस शेतातलं काम होतं, म्हणून जावं लागत होतं. तर आता जावई पण आलेले होते, त्यांनी नारळ पाणी आणलं होतं त्यांच्यासाठी आणि फ्रूट पण आणले होते, पेरू आणले होते. त्यांना पेरू आवडतात ना म्हणून. तर आल्यानंतर त्यांचं जेवण वगैरे झालेलं होतं, कारण हॉस्पिटलमधून आल्यानंतर मग त्यांना गोळ्या वगैरे घ्यायच्या होत्या डॉक्टरने दिलेल्या, म्हणून मग त्यांनी जेवण केलं. मेडिसिन घेतल्यानंतर मग थोडंसं त्यांना बरं वाटलं. त्यानंतर मग ते थोडेसे चालायचा प्रयत्न पण करत होते, पण मग आम्ही त्यांना बोललो की एकाच ठिकाणी आता बसून राहा, बेडरूममध्येच आराम करा तुम्ही, जास्त खालीवर करू नका, म्हणजे जिना जास्त काही चढू नका. आणि आज रविवार होता, तर 3च्या पुढे तो अस्थिरोगतज्ञ डॉक्टर आहे ना ते राहत नाही, म्हणून म्हटलं चला आता उद्या सोमवार आहे, तर सकाळी मग त्यांना नेऊ आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि एक्सरे वगैरे काढू. पूजाला बोलली की आता पप्पांना थोडंसं फ्रूट वगैरे कापून दे. मग ती पप्पांसाठी मस्त पेरू वगैरे कापत होती आणि मीठ आणि मिरची पण लाल तिखट आणलेलं होतं, पेरूवरती टाकून त्यांना आवडतं. मग त्यांनी पेरू वगैरे खाल्ले. चला, वरती यायला
थोडासा दम लागतो. मस्त ऊन पडलेलं होतं आज कडकडीत. उन्हामध्ये मी लाल सुक्या मिरच्या वाळायला टाकल्या सकाळी. आता त्या भरायच्या आहे प्लॅस्टिक पिशवीमध्ये. म्हणजे मसाला बनवायचा आहे ना, काळा मसाला, तो संपत आलेला आहे. म्हणून म्हटलं चला आता ह्या मिरच्या भरून घेते. 5 वाजले पण ऊन भरपूर आहे अजून, पण कडक ऊन आहे बाहेर. मस्त आवाज येतोय बऱ्यापैकी. चांगल्या वाळलेल्या आहे, तुटत आहे. आज ना मिस्टरांना बघायला सारखं कोणी ना कोणी येतच होतं, त्यामुळे जास्त काही मला तुम्हाला दाखवता आलं नाही. आणि आम्ही पण त्याच टेन्शनमध्ये होतो, त्यामुळे मग मी जास्त काही शूट केलंच नाही. आता रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता, उपवास होता, तर मग डाळच बनवली मी मुगाची. आणि आता तव्यावरती ना छान ह्या मिरच्या आणलेल्या होत्या मार्केटमधून. तर ह्या जास्त काही तिखट नसतात, नॉर्मल तिखट असतात फक्त. तर त्याच्यासाठी मी बेसन पीठ तयार केलं, जसं आपण भजीला तयार करतो तसं बॅटर बनवलं आणि थोडंसं तेल तव्यावरती टाकलं. तर ह्या मिरची ना तोंडी लावण्यासाठी थोड्याशा फ्राय करते. मला तर नुसत्या तेलामध्ये फ्राय केलेल्या आवडतात, थोडंसं मीठ टाकून. पण पूजा बोलली की थोडंसं डाळीच्या पिठामध्ये बुडवून त्या फ्राय कर, म्हणजे त्या तिला तशा आवडतात आणि मिस्टरांना पण अशाच आवडतात. म्हणून मग आता तशाच बनवते. कधीतरी अशी वेगळी वेगळी भाजी खायला बरं वाटतं. आणि ह्या मिरची खरंच खूप छान लागतात. पहिले मी तेलामध्ये डीप फ्राय करून घेतल्या होत्या एकदा, आणि त्यानंतर मग त्या बेसन पिठामध्ये बुडवून तळल्या होत्या, तर त्या तिला खूप आवडल्या होत्या. पण मग आज मी फक्त आता फ्राय करते, त्याला शॅलो फ्राय करते. तरी पण त्या छान मस्त शिजलेल्या होत्या. आता ह्या मिरची तव्यावरती ठेवल्यानंतर मग यावरती थोडंसं झाकण ठेवायचं. वाफेने त्या थोड्याशा छान अशा 5-1 मिनटं शेकू द्यायच्या खालून, पण त्या छान मस्त शिजल्या जातात. आणि नंतर मग अलटी पलटी करत राहायच्या अधूनमधून. मस्त झालेल्या होत्या. हे बघा, आज तर खरं मला व्हिडिओ शूट करायला मन लागत नव्हतं माझं, पण म्हटलं चला आपलं डेली रुटीन जे काही आहे ते तुम्हाला थोडंफार शेअर केलं मी. आता सर्व स्वयंपाक तर झालेला होता आणि भूक पण लागलेली होती, तर आता जेवण करायला आम्ही सर्वजण हॉलमध्येच बसलो आणि मिस्टरांना पण जेवायला दिलं. आणि हे बघा आपलं कार्टून कुठेही जातं असं, त्याला टेबल खाली काय मजा येते माहितीच नाही. राहुल त्याच्याशी गप्पा मारत होता आणि भाऊसाहेब मस्त टेबल खालून पाहत होते. बसले नंतर अडकून, त्यांना काही बाहेर येताच येईना असं काही झालं. नंतर मग पूजाने हळूच बाहेर काढलं. तर त्याला असं कुठेही घुसायला काही करायला फार आवडतं. लाडू, ऐ लाडू, तू कुठं शिरलं बाळा? लाडू अटकलं का? अगं अटकलं, ये अगं पूजा अटकलं, उचल ना. बघितले ना आमचे कारनामे. आता लाडू इतका फिरायला लागलेला आहे ना की घरभर तो चालतो, रिंगतो गुडघ्यावरती पण. आणि मग अशी तर त्याने रिकामा पाण्याचा जार होता ना, तोच अंगावर ओढून घेतला, उभं राहायला गेला आणि पडला, पण लागलं काही नाही त्याला. तर हे बघा मनीबाऊला कसा बघतोय. ही मांजर आहे ना दिवसभरातून आमच्याकडे 7 ते 8 वेळेस येते. तिला पण 2 पिल्लं आहे, बिचारीला दूध भेटत नाही वाटतं, त्यामुळे मग ती आमच्याकडे येते. आणि तिच्या वाट्याचं दूध मी ठेवतेच, कारण ती येते सकाळी 6 वाजेलाच ती गागत असते. आणि ती गागल्यानंतर मग आम्ही दरवाजा उघडतो, ती दरवाजाच्या बाहेरच असते. कधी कधी ती मागच्या जिन्याने वरतीसुद्धा आम्हाला बघायला येते. ती पण आता खूप पडकली आमच्याकडे. आम्ही तिला घरामध्ये जास्त घेत नाही, आली तर ती फक्त दरवाजाजवळ बसते, मग दूध पिलं की निघून जाते. आणि हे बघा लाडूला मस्त टी व्हीवरती कार्टून बघायला फार आवडतं. एकटक मस्त तो कधी कधी बघत असतो. आणि आता सध्या वातावरण चेंज झालेलं आहे, कधी पाऊस, कधी ऊन, कधी थंडी, त्यामुळे मग आपल्या बाळाला पण थोडीशी सर्दी झालेली आहे. तर पूजाने त्याला मेडिसिन वगैरे आणलेलं आहे, औषधं. पण मग त्याला आहे ना आयुर्वेदिक म्हणून हिंग आणि त्यामध्ये जायफळ उगाळून तिने शिजवून ते कपाळाला लावलेलं आहे, म्हणून ते कपाळाला थोडं थोडं दिसत असेल बघा तुम्हाला. आणि हे बघा मस्त आपले भाऊसाहेब कसे कार्टून बघताय. मी त्याच्याशी बोलते पण टी व्हीचा आवाज असल्यामुळे आवाज म्यूट केलेला आहे. मस्त एकटं तो कार्टून बघत असतो, त्याला खूप आवडतं कार्टून बघायला. तेवढा तरी तो एका ठिकाणी बसतो, नाहीतर इकडून तिकडे तिकडून इकडे सारखा फिरतो. काय पाहिजे, काय पाहिजे सांग? बिल्ली लाव ग, बिल्ली लाव ग. बिल्ली पाहिजे का? बिल्ली करती म्याव म्याव. ती बिल्ली कर म्याव म्याव, दूध पिऊन म्याव म्याव करतीये. अरे बिल्ली, हे बघ बिल्ली.
आईला पण दुपारी कोणीतरी सांगितलं की पूजाचे पप्पा गाडीवरून पडले, तर ती पण मग आता त्यांना बघायला आली होती. तिचा कॉल झालेला होता आधी, मी तर सांगितलं नाही तिला, पण तिला बाहेरूनच समजलं. त्यामुळे मग ती लगेच बघायला आली मिस्टरांना. अंशू आली तर लाडूलाच मस्त बघत होती, त्याच्यासोबत खेळायला लागली. आणि नंतर मग सागर दादाही आला. काय रे, चल आपलं फिरायला जायचं. चल चल फिरायला जायचं आपल्याला. चल ना, चल. कोण आला? कोण आलं बाळा? चल नाही, चल ना, चल चल ना, आपल्याला फिरायला जायचं ना. चल ना. नाही, राहुल मामा गेला. भूर जायचंय, भूर. बाबा भूर चालले, चल काहीतरी म्हणतंय. चल चल. भूर गाडीवर गाडीवर. चल चल चल. तुम्ही कसे काय पडले? आणि त्या गाडीत चेन तुटली, मला माहीतच नाही. पण मग उभं राहता येतं का जरासं? हा? उभं राहता येतं ना. चला, आजचा व्हिडिओ आता छोटा आहे, पण कसा वाटला कमेंट करून सांगा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना शुभरात्री. गुड नाईट.